हाय. नाश्ता चालू आहे. खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. ॲक्च्युली आज जायचं होतं पाठवून गेला. ती बाई बोलली मी नाही येणार. हे काय म्हणतात त्याला, आळशी आहे ना, 12 वाजता उठणार, मग 2पर्यंत चहा पिणार, मग एकदम आळस पण येतो, मग जाणार नाही. तिला मला वाटतं मैत्रिणीबरोबर जायचं असेल. मग ठीक आहे, मी म्हटलं आता मी इथेच जाऊन ब्लाऊज द्यायचं आहे मला शिवायला आणि काही नाही. हे साडी घेतल्या ना बनारस करून, 3 साड्या त्या मला द्यायच्या. आता फंक्शन सुरू झालं तर कोण पण लगेच बोलवेल तर भेटायला पाहिजे ना. एकतर भेटत नाही, 15-15, 20-20 दिवस लागतात. तर मी म्हटलं मी जाऊन येते. आज नाश्त्याला काय घावणे केलेत, घावणे आणि ही साबुदाणा खिचडी आहे. त्यांना डब्यात दिली ना, ते घावणे असे झाले, पटापट पटापट केलेत. घावणे आणि चाय, घावणे चाय आणि साबुदाणा खिचडी. परवा नणंद आली होती बुधवारी, तर तिने हे आणलं. ती घरी करते ना, घरी करते ती. आणि हे मला वाटतं गावचं असेल, ती गावी पण गेलेली. खोबरावडी आहे. आणि हे आहे बेसनचे लाडू. हे बेसनचे लाडू तिने घरी केले, ते घेऊन आलेली दादाला. दादा आहे ना, मोठा दादा. हे यांच्या मागची आहे ती. यांच्या मागची कोल्हापूरला असते, ही इकडे आहे काळा चौकीला. आणि छोटी आहे ती आमच्या मागे राहते, ती या साईडला प्रतीक्षा साईडला. आणि हे आहेत ते मेथीचे लाडू आहे, मेथीचे लाडू. तिचा मुलगा शिर्डीला जातो ना, 2-3 वर्ष गेला नाही आहे कोविडपासून. लॉकडाऊन वगैरे होतं तेव्हापासून गेला नाही आहे, मग यावर्षी गेला आहे. तर तो त्याची इच्छा होती जायची, तर मग तो गेला आहे. तर मग त्याला करून दिले होते ना, तर तिने मग जास्त करते. मग ही प्रत्येक वर्षी करते, तर तो गेला होता म्हणून तिने आत्ता केलं, नाही तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करते. तर केलं होतं तर ते घेऊन आलेली. तर मग दादासाठी घेऊन आले 5-6 हे होते बेसनाचे लाडू आणि खोबरावडी. आणि गावचे आणि काय होतं, गावचं काय होतं, पोहे. एक मिनिट दाखवते कुठे गेले पोहे. हे गावचे पोहे. आता हे आहे ना, पोह्याचं सीझन आहे ना, पोहे. मग हे काय करतात मग ते चहा आणि ह्यांना चपाती दिली ना नाश्त्याला, तर इथेच असते ना पिशवी बाहेर. तर हे उघडणार, चायच्या ह्याच्यामध्ये टाकणार पोहे, भिजत ठेवणार आणि मग खाणार. त्यांना असं आवडतं. आता पोहे, कांदा पोहे केले तर त्यांना नाही आवडत. असं गावचं असेल ना स्पेशली, तर ते बोलणार चहामध्ये टाकून दे ना, हे पोहे वगैरे कशाला करते, असं बडबड करणार. म्हणजे मुलं खात नाही ना, मग मुलं असं ते सॉगी होतं तर कसं खाणार, मुलं नाही खात. मग हे इथेच ठेवून घेऊन आले ती दादासाठी. आता मी सांगणार तू गावी जातोयस ना, आता गोंधळाला हे गावी जाणार ना, तर मला तिथून घेऊन येतोय. बघूया आता आमच्या इथे. आणि काही नाही, आता काय माझा नाश्ता चालू आहे, नंतर मग जेवण करायचं आहे. आज तर डोकं एकदम जाम झालेलं, सर्दी पण होती. परवा गेलेले खाली, काल नाही गेले वॉकला. आणि थंडी असते ना, म्हणजे 6 वाजताच जाते मी, नंतर काय होत नाही जायला. डबा डबा करायचा असतो, मग ते बोका येतो, तर आताच खाली गेला आहे तो खाऊन शिंकतोय, अचिक शिंकतोय. देवी बोलली थंडी मच्छी देऊ नकोस. तर मच्छीच पाहिजे असते ना, मग काय करू, मग मी बाहेर ठेवलेला. आता जर नॉर्मल जरी तर आत्ता दिला, तो झोपलेला आतमध्ये मधल्या रूममध्ये. मुलगा गेलाय, आज परीक्षा आहे तिथे गेलाय. काल गेलेला, ड्रेसिंग करून आला. आता मंडेला लास्ट ड्रेसिंग आहे. सुकत आले, आता जखम सुकत आली आहे. उगाचच दुष्काळात 13वा घातला त्याने, एकदम गोंधळ ते झाली आहे. परीक्षा चालू आहे. 5 तारीखपर्यंत आहे पेपर. नंतर यांचा विचार चालला त्याला घेऊन जायचं असं. तर मी नाही म्हटलं. आता पायचं हे असं करून घेतलं, मी म्हटलं नाही करणार. आता काय नाही होत करून घेऊन जाणार, कारण ड्राईव्ह तो आता करतो ना, तो शिकलाय, पण त्याच्याकडे लायसन नाही आहे. मेन ते आहे, लायसन नाही आहे. तर ते मागे लागले. परीक्षा संपते ना, मग तुझी परीक्षा संपते ना असं. पण त्यांची तिकीट आहे ट्रेनची, पण विचार हा चालू आहे आधा आहे असं. येत असेल तर त्याला घेऊन जायचं. त्याला घेऊन गेलं मग गाडीतून, मग आम्हाला पण नेणार, म्हणजे गाडी आहे ना, मग चला ना असं करणार. आता आवरायचं आहे.
सर्दी खूप झाली आहे, जाम झाली आहे. मी आता गोळी घेऊन आले आणि फॅन एवढं फास्ट करायला येतं, थंडी आहे. मी 5 वाजता उठलेले, एवढं फॅन फास्ट, एवढं फास्ट फास्ट फास्ट. मी अलार्म लावून ठेवते 5:15, 5:30, 5:45 चालू असतं माझं. मग हे बडबड नाही उठलं तर काय आहे तुझं, झोपायला देत नाही काय, ते उठत तर नाही, मग कशाला लावून ठेवतं एवढं, असं करत बसत. अरे मी म्हटलं की म्हणजे झोप ब्रेक व्हायला मी अशी लावून ठेवते ना, नंतर मग 15-15 मिनिटांनी ते वाजवतात. आता मी उठले नाही, म्हणजे फॅन एवढा फास्ट, मी हा पुरा भाग असा दुखतो. आता मी गोळी खाल्ली आहे, तर बघूया आता सगळं काम बिम करायचं आहे, गादी वगैरे पुसायचे. माटुंग्याला तर जायचं नाही, पण मला खाली जावं लागेल. आज संकष्टी आहे ना, संकष्टी आहे तर पालेभाजी नाही आहे, वाल भिजत ठेवलेत, वाल सोलायचे, मोड यायला पाहिजे. अरे मी पायी नाही खाऊन ठेवलं, विसरले, घावणे घेऊन आले. म्हणजे हा खायचं असतं ना तुझं, पहिलं लक्ष असेल असं बोललं असतं आता. मम्मी दाखवीन आता काय, डाळ भात आणि वालाची भाजी आणि हे मेथी आणणार खालून. मेथी पण इथे मिळते की नाही काय माहिती, एकदम सुकलेली फुकलेली असते. मी दादरून आलंच आहे ना आता. आता मठात जाणं होऊन नाही. काल जायचं होतं, त्या मी समोरचीला सांगितलेलं, मी पण एकटी जाऊ शकले असते, पण ते कामच आवरत नाही. आणि हा गेलेला ड्रेसिंग चेंज करायला, मग हा कधी येतो काय येतो, मग लक्ष नाही लागत. मग ह्याचं सगळं नीट झाल्यावर मी जाईन असं मी विचार केला. मी एकटी पण जाऊ शकते, पण आता गेले नाही ना, मग गेले असते तर मग भाजीपाला सगळं आणलं असतं. पण मला जेवढं जमेल तेवढं मी घेऊन येते असं. तर मग काय नाही, आता मग खाली जाते, ब्लाऊज बघते, शिवायला टाकते. एक ड्रेस पीस पण आहे माझ्याकडे, तो पण माझ्याकडे आता घरी घालायला ड्रेस पीसच नाही आहे. तर आता हे घालून खाली जायचं नाही, असं मुलगी बोलते. खाली जायचं नाही काय, तो नाईट ड्रेस घालून जातेस काय, असं काय. नाईट ड्रेस नाही, आता हा पैजामा पण आणला होता रेड कलरचा, कुठून ते एल्को मार्केटच्या इथून, तिथून आणलेला. तो काय बरोबर नव्हता, तो एक आणला होता ना ग्रीनवाला, तो चिरचिरला असं काहीतरी, हे झालं, फाटलं इथून खालूनच, असं बसतो तिथूनच फाटला. मग आता म्हटलं ड्रेस पीस आहे ना, तो शिवून घेते. आणि मी 200 रुपयाचं एक पीस घेतलेला, व्हाईट चिकनचा. मार्केट असतो ना आमच्या इथे बुधवार शुक्रवार असं. कालच गेलो असतो तर भेटलं असतं कपडे, बुधवारी गेले होते तेव्हा होतं. बुधवारी कशाला गेले, हां कांदे बटाटे आणायला गेलेले तेव्हा होतं. मग मी नाही घेतलं. मी म्हटलं आता माटुंग्याला जायचंच आहे ना, मग कशाला. मग आणि हिने टांग दिला, आता नाही होते, मग मी नाही येणार. मी नाही म्हटलं जाऊ दे, आता मी जाऊन येते. मग जाऊन येते म्हणजे इथेच जाते, माटुंग्याला नंतर जाईन. 1-2 गोष्टीसाठी तेवढं लांब जायचं म्हणजे मला बसने जावं लागेल, मला कोण गाडी घोड्याने नेणार नाही, असं आहे. आता मग जायचं आहे, बघूया आता काय कधी निघतंय. मुहूर्त कधी निघतंय माहीत नाही आज. आणि नंदेनी शेवया आणलेल्या, त्या कोल्हापूरला गेली होती ना ती मागच्या महिन्यातच गेलेली. तर कुरड्यासारख्या त्या शेवया आहेत, ते मँगो फ्लेवरच्या. म्हणजे कोल्हापूरला त्यांची फॅक्टरी आहे ना, त्या फॅक्टरीच्या वर्करमध्ये कोणाचं लग्न होतं, भाच्याचं काय कोणाचं, तर ह्यांना सगळ्यांना नेलं होतं, साहेब लोकांना दाखव. मँगो फ्लेवरची आहे बोलली ती, मँगो फ्लेवर. त्या अशा आहेत शेवया, म्हणजे आपण शेवया करतो ना तसंच करायचं आहे. हे बघा अशा असतात मँगो फ्लेवर. माहीत नाही, आता मी करणार आहे. आता गोड काहीतरी पाहिजे ना संकष्टीचा, मोदक वगैरे करत नाही बसणार. एक कडीत घेतली हे ऑरेंज. पाय खाईल की नाही काय माहिती, तिला फूड कलर घातलेला असं आवडत नाही. म्हणजे कसला कलर आहे काय माहिती, असं करत राहील. तर मग आता हे गोडमध्ये हे शेवया करणार आणि काय. मी सकाळी भांडले, मी म्हटलं फॅन लावून ठेवते, तर माझं डोकं दुखतं, तर मग काय मला सुचत नाही, कशाला फॅन लावून ठेवतो एवढं. म्हटलं एवढं फास्ट करणार ना, AC लावणार, त्यात फॅन एवढं फास्ट, म्हणजे ते पुसलं आहे ना, तर पुसलं तर ते बेअरिंग सॉफ्ट झाले की अजून फास्ट होतं. कधी आता पण स्लो होत जाईल, जसं घाण होत राहील मग स्लो होत जाईल. पण आता तर एवढं फास्ट आहे ना की असं वाटतं की खोपडी फोडून ना आतमध्ये हवा जाते असं वाटतं, एकदम असं होतंय. खूप भांडले मी. मग म्हटले चल, मी खिचडी दिली ना तर म्हणजे कमी कर असं कर. म्हणजे चल जा तिकडे, पाहिजे तर कमी कर. मग मी एकदा सांगितलं तुला एवढं काय भडकायला झालं. आणि नंतर मग पिलांना दिले, खाली गेले ना ते हे टाकायला
कॅटफूड आणि जर टाकायला गेले मग हा ते काम तुला जमतं आणि मी तर सांगितलं जमतं. मी म्हटलं सारखं सारखं नाही करत, मी एकदाच जाऊन करणार आहे. ती पण ती बोलणार नाही मला कमी कर जास्त कर कमी कर 10 वेळा करणार नाही आहे. जेवायला पण दिलं तर असं भात दिला ना एवढंसं घेणार मग कमी कर ना कमी कर ना. आता भात त्या रूममधून या रूममध्ये येईपर्यंत सगळं भाताचे शेत पडत असतं ते. म्हणजे गपचूप खा ना, नाही खायचं तर टाकून दे. ऐकत नाही, असं डोकं खात राहत. मग मला कंटाळा येतो. मग ते सगळं वेचत राहावं लागतं. ते अंगणेवाडीसारखं, अंगणेवाडीच्या जत्रेत भात वेचत राहायला लागतं. तिथे पण असंच उडवतात ना भातच. मी एकदा गेलेले एकदम वाट लागली, मुलांची पण वाट लागली आणि माझी पण वाट लागली. मी म्हटलं मी कधी जाणार नाही अंगणेवाडीला. बापरे, एकदा गेलेलं. मुलं खूप लहान लहान होती. मोठीवाली 5-6 वर्षाची असेल आणि छोटावाला तर 2-2.5 वर्षाचा होता. बापरे, एवढे हाल झाले ना, एकमेकांना ओढतोय त्या गर्दीतून. बापरे. अरे आता आहे ना 3 फॅब्रिकला आहे वाटतं, 3 मार्चला आहे, सॉरी 3 मार्चला आहे. पहिलं फेब्रुवारीत असायचं. आता तर सासूबाई पण होत्या, सासूबाई होत्या. हे ॲक्च्युली लवकर गेले होते. हे आणि ते वकील आहेत ना, त्यांचं ते गावच आहे हे अंगणेवाडी, ते गावच आहे. म्हणजे ते नेहमी जात असतात. मग ते ह्यांना सांगितलं की जाऊया, ती जत्रा असते खूप छान असते. मग ते हे बोलले हां जाऊया. मग हे दोघे तिकडेच होते. मग यांचं ऑफिसमधला एक मुलगा गुडेकर म्हणून आहे तो, आणि त्याने आम्हाला, मी, सासूबाई आणि या 2 मुलं, 4 झालो आम्ही, आणि त्यांची मिसेस आणि त्यांची मुलगी, ते वकील आहेत ना, त्यांची मिसेस आणि त्यांची मुलगी, असे मिळून 7 जण आम्ही. मग नंतर गेलो, ट्रेनने गेलो काय कशातून गेलो काय माहिती, बसने वगैरे गेलो असता. मग आम्ही तिथे त्यांना भेटलो. मग तिथून आम्हाला मग तिथे नेलं अंगणेवाडी. हाल झाले. ते लोक तर घरचंच होतं ना, त्यांचं सगळं ते माहीत होतं काय काय कुठे जायचं. ते पटपट शिरत होते तिथून गर्दीतून. आम्हीच बाहेर, आम्ही कुठून यायचं माहीत नाही. बापरे, म्हटलं मी येणार नाही कधी पण. आणि तो भात केला की तो उडवतात ना, बापरे, भात मग तो झेलायचा असतो, असं पदरात असं भात झेलायचं. भात उडत जातात असं जेवढा जास्त पडेल ना भात म्हणजे तो प्रसाद असा आहे. आपण जेवढा झेलू तेवढं. मग ते झेलायला एवढं हे होतात ना की कोणाच्या पण अंगावर पडतात नाही, हे करतात. बाप एवढी हे असते. मी म्हटलं बापरे, मला नको जायला अंगणेवाडी, राम. आणि ते प्रसाद हे ओटी भरतात ना, तर त्यांच्यामध्ये म्हणे सोन्याचं काहीतरी असतं. तर ओटी भरली ना, मग ते शोधत होते असं त्याची बायको शोधत, मग तिला माहीत होतं ना, ती अशी शोधत होती. मी म्हटलं हे तांदूळ का शोधते निवडते आताच, काय जेवण करायचं नाही काय नाही. ते बोलते नाही, ते ओटीमध्ये ना सोन्याचं काहीतरी असतं, म्हणजे कॉईन नाहीतर एक कण असं काहीतरी असतं. मग ते मी मग तिला पण नव्हतं. मग मी पण बघायला लागली. मग आहे का, मग ती बोलली तुम्ही शोधा असं. मग मी पण बघितलं, नव्हतं. असतं की नाही काय माहीत नाही, पण ते अशी आहे प्रथा आहे, तिथे ओटीमध्ये सोन्याचं काहीतरी भेटतं असं. मी म्हटलं सोनं पण नको, तुमचं हिरे पण नको, काय नको रे बाबा. तिथे तर असं वाटलं की कोण ना कोण त्या गर्दीतून जाणार आहे, काहीतरी होणार आहे असं वाटत होतं. तर एकदम अंगावरच आणि ते रस्ता दिसायचा ना, ते शिरून जायचे आतमध्ये एवढी गर्दीमध्ये. त्यांना माहिती आहे ना, ते तिकडचे लोकल पीपल आहेत, तर त्यांना माहीत असणार कुठून जायचं गल्ली बोळ्यातून. आम्हाला काय माहिती. ते जायचे नाही, गर्दी यायची ना, आम्ही थांबायचे. बापरे काय आहे